मैत्रेयी ही एक प्राचीन वेदकाळातील विदुषी होती. ब्रह्मवादिनी म्हणजे वेदांचे ज्ञान असणारी तत्वज्ञानी स्त्री होती. मैत्रेयी हिचा जन्म मिथिलेत झाला होता. ती मित्र नावाच्या ऋषींची कन्या होती. मात्र काही ठिकाणी ती जनक राजाचा प्रधान, त्याचे नाव मित्र, याची मुलगी असल्याचा उल्लेख आहे. तिला लहानपणापासून भौतिक सुखापेक्षा आत्मा, ब्रह्म, ज्ञान, तत्वज्ञान अशा विषयांची आवड होती. त्यामुळे तिला सांसारिक गोष्टीची अजिबातच आवड नव्हती. मिथिलेचा राजा जनक याच्या दरबारात नेहमीच धर्मचर्चा आयोजित केली जाई. त्यावेळी शास्त्रचर्चा पण होत असे. त्यासाठी अनेक विद्वानांना राजा आमंत्रित करीत असे. एकदा अशी धर्मचर्चा सुरू होण्यापूर्वी जनक राजाने एक घोषणा केली की सर्वात जो कोणी श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता ठरेल त्याला राजाच्या गोशाळेतील 1000 दुभत्या गायी दिल्या जातील. त्या गायींच्या शिंगांना 10 सुवर्ण मुद्रा बांधल्या आहेत. आपल्यापैकी जो सर्वश्रेष्ठ ब्रह्मवेत्ता असेल त्याने त्या गायी घेऊन जाव्यात. हे ऐकल्यावर थोडा वेळ तसाच गेला. मग याज्ञवल्क्य ऋषी उठले आणि त्यांनी आपल्या शिष्याला सांगितले की गोशाळेतल्या त्या सर्व गायी तू आपल्या आश्रमाकडे घेऊन जा. आता मात्र सर्व विद्वान पुढे सरसावले. ते म्हणाले, अहो, तुमचे श्रेष्ठत्व काही सिद्ध झालेले नाहीये आणि तुम्ही गायी कशा काय घेऊन जाता? तेव्हा याज्ञवल्क्य म्हणाले की माझे श्रेष्ठत्व सिद्ध झाले नाहीये वगैरे, ह्याच्यासाठी काही मी गायी घेऊन जात नाहीये, पण मला त्या गायींची खूप गरज आहे माझ्या आश्रमासाठी, म्हणून मी त्या घेऊन जातोय. आणि श्रेष्ठत्वाचा विचार जर करायचा झाला तर ते चर्चेअंती निश्चित होईल. अशी चर्चा चाललेली असताना राजा जनक उभे राहिले. त्यांनी सर्वांना शांत केले आणि मग चर्चेला सुरुवात करावी अशी विनंतीही केली. झालेल्या ब्रह्मचर्चेत अर्थातच याज्ञवल्क्य सर्वश्रेष्ठ ठरले. त्यांना पाहून त्यांच्या विद्वत्तेबद्दल मैत्रीच्या मनात फार आदर निर्माण झाला होता आणि तिच्या मनात सारखे असे यायला लागले होते की आपला पती असा असेल तर तो असाच असायला हवा, नव्हे नव्हे हेच आपले पती व्हायला हवेत. आणि मग तिने राजा जनकाची परवानगी घेतली आणि आपला मनोदय त्याच सभेत बोलून दाखवला. ते ऐकल्यावर याज्ञवल्क्य ऋषींसह सगळ्यांना आश्चर्य वाटले, कारण ही राजघराण्यातली अत्यंत वैभवात वाढलेली मुलगी आणि याज्ञवल्क्य तर एक ऋषी होते. याज्ञवल्क्य ऋषी म्हणाले की अगं, माझं आधी लग्न झालेलं आहे आणि माझा संसार सुरळीत चालू आहे आणि तू एवढी वैभवात वाढलेली मुलगी, तू माझ्यासारख्याशी लग्न करून कशी सुखी होशील? तर ती म्हणाली की अहो, मला ह्या सगळ्या वैभवाची वगैरे काही आवड नाहीये आणि मला तुमच्याशीच लग्न करायचंय, कारण तुमच्या जवळ जे काही आहे ते इतरांजवळ नाहीये आणि तुमच्याजवळ जे ज्ञान आहे तेच मला हवे आहे आणि त्यासाठीच मीही माझा मनोदय बोलून दाखवलेला आहे. मग सगळ्यांच्या अनुमतीने मैत्रेय आणि याज्ञवल्क्यांचा विवाह झाला. ते दोघ जण आपल्या आश्रमात आले. आश्रमातलं जीवन त्यांचं सुरळीत सुरू झालं. कधी कधी मैत्रेयी पण विद्यार्थ्यांना शिकवण्यात भाग घ्यायची, कारण तिला ह्या सगळ्या गोष्टीची नुसतीच माहिती नाही तर ती त्यात तज्ज्ञ पण होती. असे अनेक वर्ष गेली आणि आता याज्ञवल्क्य ऋषी हळूहळू वृद्धत्वाकडे झुकायला लागले होते. त्यांना वाटले की आता संसार पुरे झाला, हे जे सगळं काही आहे ते आपण सोडून द्यायला हवं, वेळीच आपण संन्यास घ्यायला हवा. मग त्यांनी आपल्या दोन्ही पत्नींना बोलवलं, म्हणजे मैत्रेयीला आणि कात्यायनीला. कात्यायनी ही याज्ञवल्क्यांची प्रथम पत्नी होती आणि त्या दोघींना सांगितलं की मी आता संन्यास घेणार आहे, तर यासाठी तुमची अनुमती हवी. आता या पतीच्या बोलण्यावर त्या काय म्हणणार, त्या गप्प बसल्या. ते म्हणाले की तुमच्या मौनातच तुमची अनुमती आहे असं मी मानतो. आणि नंतर ते म्हणाले की आणखी एक गोष्ट यासाठी आता मला केली पाहिजे
ती म्हणजे अशी, आपल्याकडे जी काही धनदौलत आहे, जे काही आपल्या सगळ्या आश्रमाची इस्टेट आहे, जमीन जुमला आहे, सॉरी इस्टेट म्हणजे जी काही त्यावेळची धनदौलत आहे, त्या सगळ्याची वाटणी मला तुमच्या दोघीमध्ये समसमान करायला पाहिजे. म्हणजे मी इथून संन्यास घ्यायला गेल्यावर तुमच्यात कोणत्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही. तुम्ही अत्यंत आनंदाने एकमेकीशी चांगल्या पद्धतीने राहाल. तेव्हा मैत्रेयी म्हणाली की आपण संपत्तीची वाटणी करणार आहात? तर ते म्हणाले, हो का, तुला काही वेगळं सांगायचंय का? तर ती म्हणाली की अहो, ही संपत्ती कशासाठी तुम्ही आम्हाला देणार आहात? तर ते म्हणाले की अगं, मी नसताना तुम्हाला उत्तम तऱ्हेचं आयुष्य घालवता आलं पाहिजे. संपत्तीशिवाय संसार सुखाचा होत नाही. मैत्रेयी, या संसारात राहायचं असेल तर धनाची गरजच असते, आणि ते नसेल तर दारिद्र्यापेक्षा मरण बरं असं वाटायला लागतं. तुमचं उर्वरित आयुष्य सुखासमाधानात जायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे, आणि म्हणूनच ही सर्व संपत्ती मला तुमच्या स्वाधीन करायची आहे. त्यावर मात्र मैत्रेयी म्हणाली की एक सांगा, संपत्ती मिळाली तर खरं सुख मिळतं का? तेव्हा याज्ञवल्क्य म्हणाले की नाही, ही पृथ्वीवरची जी संपत्ती आहे, हिनी काही खरे सुख मिळत नाही, हिनी उपभोग मिळतो. मग ती म्हणाली की मग या संपत्तीने मला अमरत्व मिळेल का? ते म्हणाले, अगं नाही, तू असं काय विचारतेस? ह्या अशा गोष्टीचा आणि संपत्तीचा काहीच संबंध नाही. तेव्हा ती म्हणाली की नाथ, तुम्ही हे जे सगळं आहे सांगता आहे, तर माझ्या हे लक्षात आले की द्रव्याने खरे सुख, खरा आनंद किंवा ज्याला आत्मानंद म्हणतात तो मिळणार नाही. मग नुसते श्रीमंताचे जीवन विलासी होईल, आणि अमृतत्व देण्याचे सामर्थ्य या द्रव्यात नाही असे मला निश्चित कळलेले आहे. तेव्हा ते म्हणाले की मैत्री, तू म्हणतेस ते बरोबर आहे. मग ती म्हणाली की मला ह्या संपत्तीची काहीच गरज नाही. तुमच्याकडे असलेली खरी संपत्ती तुम्ही मला द्या. म्हणजे काय, ते तुमच्या जवळचे काही जे ज्ञान आहे ते मला हवं आहे, आणि जेणेकरून मला अमरत्व प्राप्त होईल असे ते ज्ञान आहे. हे ऐकल्यावर याज्ञवल्क्य ऋषींना खूपच आनंद झाला. ते म्हणाले, मग तूही माझ्याबरोबर संन्यास वृत्तीने राहण्यासाठी वनात चल. मग ते दोघ जण वनात गेले. मग याज्ञवल्क्यांनी तिला सांगितलं की परमात्मा हा अविनाशी आहे. हा परमात्मा जळी स्थळी सर्वत्र भरलेला असल्याने आपले डोळे ज्या ज्या वस्तू पाहतील त्या त्या वस्तूत हा परमात्मा पाहण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपण जे जे ऐकू त्यात परमात्म्याचे गुण ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनाने ह्याच आत्म्याचे म्हणजे परमात्म्याचे चिंतन करायला हवे. आपल्याला त्याचाच ध्यास लावून घ्यायला हवा. या अशा आत्म्यापासूनच विश्वनिर्मिती झाली असल्याने या आत्म्याचे ज्ञान झाले म्हणजे सर्व जगाचे ज्ञान होते. मैत्रेयी, हेच ते अमृत तत्व आहे. तू या उपदेशाप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न कर. हा उपदेश हीच माझी आध्यात्मिक संपत्ती आहे, आणि ती मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुला दिली आहे. याज्ञवल्क्यांची अमृत वाणी थांबली होती. मैत्रेयी भारावून गेली होती. ती एका वेगळ्याच आनंदात रंगून गेली होती. याज्ञवल्क्य तिच्या दृष्टीने आता केवळ तिचे पती नव्हते, तर ते तिचे गुरु सुद्धा झाले होते. तिने त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला. त्यांनीही मोठ्या प्रेमाने आणि आनंदाने आपला वरद हस्त तिच्या मस्तकावर ठेवला. त्या दिव्य स्पर्शाने ती एका वेगळ्या आगळ्या स्वानंद सागरात विहरू लागली. अशी ही मैत्रेयीची गोष्ट आहे.